हाय हॅलो नमस्कार. मी सायली पिसाळ स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे. तर म्हटलं आज वटपौर्णिमा आहे तर ब्लॉग शूट करावा. असं काही असेल ना तरच आता ब्लॉग शूट करणं होते, नाहीतर व्लॉग त्यानंतर घरातलं हे काही मॅनेजच व्हायला झाले. म्हणजे अगदी हे सगळं मॅनेज करणं म्हणजे एक प्रकारचे तारेवरची कसरतच व्हायला लागलेली आहे. आणि मला तर एवढा वीकनेस जाणवतोय ना बास. मी तर वाट बघते कधी हे येत आहेत, म्हणजे ॲटलिस्ट थोडासा तरी मला आराम भेटेल. पण ते आल्यानंतर परत श्री ओळखणार नाही आणि परत तेच होणार. म्हणजे मागच्या वेळेस कसं झालं होतं की हे आल्यानंतर श्री एवढा हे होता ना, घाबरला होता की त्यांनी खाली खेळायचं सोडून दिलं. आणि तेव्हापासून जर त्यांनी खाली खेळायचं सोडून दिलंय ना, ते दिलंय तर काहीच नाही. श्री एवढा आजारी आहे ना, आजारी म्हणजे त्याला सर्दी झाली आहे बऱ्यापैकी. पहिला ताप होता, ताप आता कमी झाला. त्यानंतर आता सर्दी एवढी झाली की म्हणजे त्याने सुचायचंच त्याला बंद झालं आहे. मी तर असं ठरवलं होतं की आज नाही जायला जमलं तरी उद्या जाऊयात, कारण श्री खूप परेशान करतोय. त्यानंतर मग परत असं ठरलं की मैत्रिणीला म्हटलं तू आधी जाऊन ये, मग श्रीपाशी थांब आणि मग मी जाऊन येते. मग ती गेली आधी आणि त्यानंतर मग मी आवरायला घेतलं. हे जे सगळे प्रोडक्ट वापरते ती मी सायलीज हर्बल ग्लोमधलेच वापरते आहे. अगदी प्रायमर, फाउंडेशन, कॉम्पॅक्ट म्हणजे काही असेल ते. आणि माझी केसांची लेंथही बघू शकताय किती सुंदर झाली, म्हणजे एकदम लॉंग हेअर झालेत, जे की खूप सुंदर वाटत आहेत. असे मोकळे वगैरे सोडल्यानंतर त्याची लेंथही छान वाटते, डेन्सिटीही छान वाटते. आणि हे फाउंडेशन खूप सुंदर आहे. त्याचा जर रिव्ह्यू तुम्हाला पाहायचा असेल ना तर मी आजच इन्स्टाला एक पोस्ट अपलोड केलेली आहे. म्हणजे त्या कस्टमरने सुद्धा वटपौर्णिमेलाच अप्लाय केलं आणि मला रिव्ह्यू शेअर केला. खूप सुंदर रिव्ह्यू शेअर केला आहे. म्हणजे विथ बिफोर आफ्टर असे पिक शेअर केलेले आहेत. तर ते मी तुम्हाला अपलोड केलेले आहेत. तुम्हाला जर हवं असेल ना फाउंडेशनचा रिव्ह्यू तर तुम्ही पाहू शकता. त्यासोबत मी माझी एक रील्सही अपलोड केलेली आहे. फाउंडेशन लावल्यानंतर ना चेहऱ्याला एक खूप सुंदर ग्लो येतो. मी काहीच आवरलेलं नाही आहे. माझी काल एवढी डेंजर सिच्युएशन झाली ना, काय सांगू. एवढा श्री वैताग देतोय ना, वैताग म्हणजे खाली खेळ नाहीच. आता तो आजारी म्हणून एक ठीक आहे. पहिलं त्याला एक दिवस सर्दी झाली, दवाखान्यात नेलं आणि त्या रात्री ताप आला. तापामध्ये त्याचे जवळजवळ 3 ते 4 दिवस गेले. त्यानंतर ताप पूर्णपणे गेला आणि पुन्हा सर्दी झाली. आणि सर्दी आता एवढी झाली की तो असा चिडचिड करतोय. तो चिडचिड एवढा करतोय की माझं सांगू काय, आता माझे दिवसच डेंजर चाललेत. असो, त्यानंतर पूर्णपणे रेडी झाले, एकदम सिम्पल रेडी झाले. म्हणजे मी काहीच केलं नाही. ठरवलं तर खूप काही होतं, हे करेन ते करेन, पण तसं काय माझं झालंच नाही. जे आहे त्यामध्ये रेडी झाले. तर तुम्ही बघू शकता सिम्पल आणि स्वीट लुक घेतलेला आहे. फाउंडेशनचा जो रिव्ह्यू आहे तोही तुम्ही माझ्यासमोर बघू शकता. मंगळसूत्राची लिंक नाही आहे, कारण हे गोल्ड मंगळसूत्र आहे. हे जे की तुम्हाला ऑफलाईन भेटू शकतं. स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही बनवून पण घेऊ शकता. तर फायनली रेडी झाले. नंतर बांगड्या वगैरे हे केलं आणि त्यानंतर गेले वटसावित्रीची पूजा करायला. माझ्या आधी सगळ्यांची झाली होती, कारण मी लेट गेले होते. सगळ्यांचं फोटो सेशन चालू होतं आणि माझी पूजा चालू होती. पूजा करताना एक गोष्ट मनात आली की ही आता बंगालमधली आपली शेवटची वटपौर्णिमा आहे, कारण नेक्स्ट आता 5-6 महिन्यामध्ये आमची पोस्टिंगच येईल. त्यानंतर मग जिकडे पोस्टिंग येईल तिकडे जाऊ. सोबत तिथं असेल तर सोबत जाऊ, नसेल तर मग गावाला जायला लागेल. पण ही इथली शेवटची वटपौर्णिमा. बघता बघता 3 वर्ष कसे कुठं गेले काही समजलं नाही. त्यानंतर वडाला फेरे मारायला सुरुवात केली. असं त्या म्हणत होत्या, अगो किती पटपट मारती, थोडं हळू. पण आता काय सांगू, माझी किती धांदल उडलेली. कारण श्री जास्त झोपत पण नाही आता, कारण सर्दीने तो जाम झालाय. आणि मैत्रिणीला तिथे ठेवलेलं, तो उठला तर जास्त रडेल. त्याच्यामुळे ही जी सगळं आहे ना ते पटपट. मला ना फोटोज काढायला व्यवस्थित जमले ना व्हिडिओज घ्यायला जमले. म्हणजे जे माझं आता हे आहे ना लाईफ सध्याचं, ते आहे तारेवरची कसरत. तुम्ही खूप वेळा म्हणता की व्लॉग तू पोस्ट करत नाही, अपलोड करत नाही. तर हे आहे माझं मेन रिझन. मला होतच नाही. आता माझे इन्स्टाचे पण एवढे प्रमोशन्स, कोलॅबरेशन्स पेंडिंग राहिलेत ना, जे की तेही मला करायला होय नाही, कारण मला श्री करूनही देत नाही आहे आणि त्याला बरं पण वाटत नाही आहे. असो, तर अशी आमची ही वटपौर्णिमा साजरी झाली. खूप सिम्पल झाली, स्वीट झाली आणि छान झाली. त्यानंतर जेवढ्या माझ्या तिथं मैत्रिणी होत्या त्यांना हळदी कुंकू वगैरे केलं, कारण बऱ्याच सगळ्यांची आधीच झाली होती. मी लेट होती
त्यामुळे मग माझं सगळं लेटच चाललं होतं, सगळं घाई गडबडीत, एवढं ना की बासच. आता तसं जर खूप काही ठरवलं होतं, मी म्हटलंच की हे करेन ते करेन, पण नाही, त्यावेळेस तसं जर म्हणायला गेलं तर काहीच मॅनेज होत नाही, सगळं गडबडमध्येच असतं. त्यानंतर हा जो ड्रेस आहे, ड्रेस नाही म्हणायला येणार, हा घागरा आहे एक प्रकारचा. तुम्हाला हवे असेल तर इन्स्टाला मी पेज मेन्शन केले, तिथून तुम्ही घेऊ शकता. मग श्रीला घेऊन गेले मॉलमध्ये, म्हटलं थोडंसं त्याला बरं वाटेल. सगळ्यात मेन म्हणजे घरात एवढी किरकिर करतो, त्याला नाही का मम्मा नाकातून सर्दी आली, हे आले ते आले, बाहेर याला काहीच नाही, बाहेर नाकातून एक थेंब पण नाही, एकदम ओकेमध्ये. मग गाडी केली इथून कॅम्पमधून मॉलला जाण्यासाठी आणि गेले. म्हटलं त्याला जसे त्याचे पप्पा गेले आहेत ना ड्युटीला, तेव्हापासून मी त्याला बाहेर एवढं फिरवलंच नाही आहे. म्हटलं थोडंसं बाहेरही हे करून आणावं, आणि कंटिन्यू घरात बसल्यामुळेही तो हे झाला असेल. गेल्या श्रीनी 2 मॅगीचे पॅकेट्स उचलले आणि इतका खुश झाला मॉल बघून, बासच. त्यानंतर म्हणजे त्याचं हिता आल्यानंतर फिक्स आहे, पायातली चप्पल काढायची आणि इथल्या चप्पल घालून बघायच्या आणि नवीन घ्यायच्या. म्हणजे जशी मी शूज सँडल्सची शौकीन आहे ना, सेम तसाच श्री पण आहे. मी बघत होते त्याला, पण त्याची साईजची त्याला भेटत नव्हती. ही जी होती ना ती त्याला एकदम परफेक्ट बसली. म्हणजे त्याचं जे नख होतं ना ते टच होत होतं. थोडीशी मला मोठी हवी होती, जेणेकरून त्याला अजून थोडे दिवस बसेल, पण ही एकदमच परफेक्ट होती, त्यामुळे ही कॅन्सल केली. आणि दुसऱ्या काय एवढ्या खास नव्हत्या की ज्या मला आवडतील. मग काय त्याला घालून बघितलं, म्हणजे त्याला घालून बघायलाच लागते, त्याशिवाय मग त्याचं काम नसतं. घालून बघितलं आणि मग गेलो. श्री हे जे मॅगीचे पॅकेट्स आहेत ना ते पिशवीत टाकतो. त्याला म्हटलं अरे बकेटमध्ये तरी टाक, बिल करायच्या आधीच पिशवीत टाकतोय. ही एकदम परफेक्ट झाली, त्यामुळे ही काढून ठेवली. त्यानंतर बऱ्याच बघितल्या, खूप बघितल्या, कारण श्रीचं मन नसतं एकावर, त्याला असं वाटतं वेगवेगळ्या ट्राय करून बघाव्यात, पण नाही बसल्या. सगळ्यात मेन इथं यायचं कारण म्हणजे त्याला थोडंसं बाहेर फिरायला हे होईल, आणि थोडं बाहेर फिरलं ना की तो बरं वाटेल, त्याला बरं वाटेल की मला ॲटोमॅटिक बरं वाटेल. कारण त्याच्या मागं माझीच एवढी ही झाली आहे ना, आठवडा झाला असेल ना मी रात्रीची नीट झोपली आहे ना काय. ह्याच्या आधी आमचं एकदम भारी रुटीन होतं, म्हणजे माझं काम होईपर्यंत तो मैत्रिणीकडे खेळायचा, त्यानंतर त्याला घेऊन यायचं, मग त्याला अंघोळ घालायची आणि मग आम्ही दोघं पण सोबत झोपायचो, किंवा मग मी कोलॅबरेशन करायची किंवा हे करायचं. एकदम व्यवस्थित रुटीन चाललं होतं. आता एवढं डेंजर रुटीन चाललं आहे ना की आता काय सांगू ना, मला झोप भेटते ना मला काय भेटतंय. दिवसाची सोडा संध्याकाळची पण व्यवस्थित झोप भेटना झाली. श्री सारखा उठतोय, सारखा रडतोय, असंच आमचं चाललंय. आज आठवडापेक्षा जास्त दिवस होते. त्यानंतर सगळ्या चप्पल बघितल्या. काढू काय बोल, आपल्या घरातल्यांना कुठेतरी गिराईक शोधायला लागल आधी. ही नको घ्यायला बाबू, ही घेऊ. हा ही घेऊ. बॉल नको, लेट आपल्याकडे ऑलरेडी. कुठली पाहिजे? हा ही बस. ती वाली पाहिजे त्याला, ती मोठी वाली. त्यातली एक गाडी बाबे नाही, दुसरी गेम होती, दुसरा सेट घरात किती. बस तेवढ्यानं नाही मन भरत पाहिजे. ही तू एका दिवसात तुझा खूप वापरते. ती ससा आणलेला का नाही, त्याचं तर त्यांनी हीच केलं, वरच तोडून काढलं. असला डंपर ऑलरेडी आहे आपल्याकडे. हा गाडी इंडियन ऑइल.
सगळ्या सगळ्या. ही पण आहे श्री तुझ्याकडं घरी. तुझ्या पप्पाने सगळं घेतलंय तर दुसरं बघू आपण काहीतरी. तुला हा घेतली गाडी. चलो मग. त्यानंतर तिथलं बिल केलं. तिथलं बिलिंग करताना ह्या ज्या छोट्या गाड्या आहेत ना त्या श्री त्यांना देतच नव्हता. त्यासाठी एवढा रडला ना बासच. म्हणजे ते बिलिंग करायला त्यांनी 10 ते 15 मिनटं लावले फक्त एवढ्या गाड्या देण्यासाठी. त्यानंतर मग हॉटेलमध्ये आलो आणि पार्सल घेतलं कारण आता स्वयंपाक करायचा स्टॅमिना नाही आहे घरी जाऊन. कारण एवढा माझा जीव दमला आहे ना आता काय सांगू. श्रीचं तिथंच गाडी खेळणं चालू झालं आणि असा आमचा दिवस होता. खूप माझे दिवस हेक्टिक चाललेत. म्हणजे मला एका क्षणाला असं वाटतंय की बॅग भरा आणि गपचिप घरी जावा. कारण आता माझं सगळं सहनशक्तीच्या पलीकडचं आहे पण आता तो हळूहळू बरा होतोय. अशा प्रकारे शॉर्ट सिम्पल स्वीट वटपौर्णिमा ही झाली आणि फिरणंही झालं. तर भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. बाय.